नमस्कार माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं जिल्हा विशेष या सदरामध्ये सहर्ष असे स्वागत करीत आहे। जिल्हा परिषद भरतीला तुमच्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यावर प्रश्न येत आहेत। एवढंच नाही, तुम्ही तर कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना, विशेषतः महाराष्ट्रातल्या परीक्षा देत असताना तुम्हाला अनेक जिल्ह्यांवर वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। मग त्या जिल्ह्याच्या इतिहासावर, भूगोलावर, राजकीय घडामोडीवर, आर्थिक बाबींवर, आत्ताच्या चालू घडामोडींवर आणि म्हणून आपल्याला सगळ्याच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी, विशेषतः सुरू असलेल्या जिल्हा परिषद भरतीच्या तयारीसाठी जिल्हा विशेष हे शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण आपल्या YouTube चॅनलवर व आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या ॲप मध्ये हे जिल्हा विशेष हे सर्व जिल्ह्यांचे लेक्चर्स घेत आहोत। आज आपण अशाच प्रकारचा महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारा अतिशय महत्त्वाचा, जरा बाजूला पडलेला, जरा दुर्लक्षित मात्र खास वैशिष्ट्य असणारा, विशेष वैशिष्ट्य असणारा एक जिल्हा पाहणार आहोत। कुठला जिल्हा पाहायचा आहे आपल्याला, तर तो आहे धुळे जिल्हा विशेष। होय, धुळे जिल्हा विशेष। चला तर पाहायला सुरुवात करूया, काय वैशिष्ट्य आहे या धुळे जिल्ह्याचं। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। हे लेक्चर आपल्या मित्रमंडळींसाठी, धुळे जिल्ह्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलाय, जे आपले मित्रमंडळी सहकारी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासाठी या लेक्चरची लिंक अवश्य शेअर करा। हा इथं महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारा, खानदेशामध्ये असणारा हा धुळे जिल्हा। काय वेगळेपण आहे, काय वैशिष्ट्य आहे, पहिला मुद्दा आपल्याला पाहायचा आहे या धुळे जिल्ह्याचं नामकरण। धुळे जिल्ह्याला अनेक नावं होती, त्या परिसराला अनेक नावं होती, ती आपल्याला समजून घ्यायची। या धुळे जिल्ह्याला धुलिया असंही म्हटलं जायचं, धुलिया त्यावरून धुळे जिल्हे। यादवांचं राज्य जेव्हा होतं तेव्हा यादव राजा शिवचंद्र आणि त्यावरून या प्रदेशाला, फक्त धुळे जिल्ह्याला नाही तर संपूर्ण खानदेशाला, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या संपूर्ण खानदेशाला सेऊन देश असंही नाव पडलं होतं, असंही म्हणायचे। त्याच खानदेशाला कृषिक असंही नाव होतं, त्याच खानदेशाला प्राचीन काळामध्ये रसिका असंही म्हणत। खानदेश तर आपल्याला माहितीच आहे, या खानदेशला कृष्णाचा देश, कान्हाचा देश म्हणून कन्नदेश असंही म्हणायचे, कन्नदेश। जेव्हा तुम्हाला माहिती असेल की मोगल सम्राट तिसरा, ज्याचं नाव जलालुद्दीन मोहम्मद अकबर, या अकबराच्या आयुष्यातली शेवटची मोहीम कोणती, तर खानदेशाची मोहीम आहे, आसिरगडची मोहीम आहे। 1600 ते 1601 या दरम्यान त्यानं ही मोहीम आखली आणि यशस्वी केली आणि त्याच्या साम्राज्यामध्ये खानदेश समाविष्ट केला। आणि त्यानं त्याचा दानियल नावाचा जो मुलगा होता, त्या दानियल नावाच्या मुलाच्या नावावरून याला दानदेश असंही नाव दिलं होतं, दानदेश। झालं, दानदेश का, कन्नदेश का, खानदेश का, हे बघायचं आता आपल्याला की खानदेश हे नाव का पडलं। नंतरची घटना की यादवांचं राज्य, मग पुढं सुलतानांचं राज्य आलं, त्याच्यानंतर मग आता मोगल साम्राज्य आलं आणि त्या कालखंडातील हा या प्रदेशाचा एक इतिहास महत्वाचा की गुजरातचा सुलतान होता। या गुजरातच्या सुलतानाचं नाव आहे पहिला मोहम्मद। यानं या खानदेश प्रदेशामध्ये, जो खानदेश प्रदेशातला थाळनेरचा दुसरा फारुकी राजा होता, त्याचं मलिक, तर या मलिकला खान ही उपाधी प्रदान केली, खान ही उपाधी प्रदान केली। आणि त्याचा देश आहे, त्याचा प्रदेश आहे, ज्याला खान ही उपाधी मिळालेली आहे, म्हणून नाव पडलं खानदेश। अशा रीतीनं धुळे जिल्हा ज्या खानदेशामध्ये आहे
त्याच्या नामकरणासंदर्भातचा हा सगळा प्रवास आपण पाहिला. त्याचबरोबर धुळ्याला धुलिया असंही म्हटलं जायचं हे सुद्धा याच्यामधून आपण पाहिलं. नामकरणासंदर्भातची माहिती पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. या जिल्ह्याचा, या प्रदेशाचा अजून काही इतिहास बाकी आहे, तो पाहायचा. बर, पूर्वी इंग्रजांच्या कालखंडात, त्याच्या अगोदर खानदेश हा एकच जिल्हा होता आणि त्याचं मुख्यालय धुळे होतं, ज्याच्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार हे 3 प्रदेशांचा, 3 जिल्ह्यांचा समावेश होता. 1906 मध्ये काय झालं, या संपूर्ण एका जिल्ह्याचे 2 जिल्ह्यात वर्गीकरण केलं, विभाजन केलं. मग ज्याच्यामध्ये पूर्व खानदेश आणि पूर्व खानदेश म्हणजे आत्ताचा जळगाव आणि पश्चिम खानदेश म्हणजे आत्ताचं धुळे आणि नंदुरबार असे 2 भाग झाले. 1906 ची ही महत्वाची घटना. त्याच्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली, तुम्हाला तर माहिती 1 मे 1960 ला. त्यामध्ये हा धुळे जिल्हा होता, जळगाव जिल्हा होता, नंदुरबार नव्हता. मग 1 जुलै 1998 रोजी 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि उत्तरेकडे नंदुरबार हा नावाचा नवा जिल्हा निर्माण झाला. मग धुळे जिल्ह्यामध्ये 4 तालुके राहिले आणि त्याच्या वर तयार झालेल्या नंदुरबार मध्ये 6 तालुके. 6 आपण तालुके पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला एक आयडिया वापरतो. काय तर हे जे नवीन 10 जिल्हे निर्माण झाले ते जर जुन्या जिल्ह्याच्या वर असतील, आपण जुन्या जिल्ह्याला वडील म्हणतो, पप्पा, आणि नव्या जिल्ह्याला मुलगा म्हणतो, चिरंजीव. बर, तर जर मुलगा उत्तरेला असेल म्हणजे नवा जिल्हा वर असेल उत्तरेला, तर मुलगा डोक्यावर बसला, आघावे म्हणायचं आणि त्याचे तालुके जास्त असतात. बघा ना, इथं वडील आहेत, वडिलांची भूमिका, जुना जिल्हा धुळे, आणि त्यांच्याकडे फक्त 4च तालुके ठेवलेत. हे डोक्यावर बसलेलं पोरग आघावे, 6 तालुके लक्षात ठेवायला बी सोपा. अशा रीतीनं आत्ताचा धुळे जिल्हा जो आहे तो आता म्हणायचं 1 जुलै 1998 रोजी शिल्लक राहिलेला, तयार नाही म्हणायचं, शिल्लक राहिलेला. ओके, आता या धुळे जिल्ह्याबद्दल महाराष्ट्रातला पहिलं सुनियोजित शहर जिल्हा म्हणून याची ओळख आहे. या धुळे जिल्ह्याचा आराखडा सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी निश्चित केला आणि या धुळे जिल्ह्याचा रचनाकार एक इंग्रज अधिकारी आहे, जेम्स ब्रिग्स. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचे. धुळे जिल्ह्यामध्ये राहत असताना, धुळे जिल्ह्यामध्ये परीक्षा देत असताना, नवे महाराष्ट्रातल्या कुठल्याही परीक्षा देत असताना या सगळ्या वैशिष्ट्यांची माहिती तुमच्या डोक्यात फिट परफेक्ट पाहिजे. चला, असा हा वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय भारी असणारा, अतिशय खास असणारा, मोठा इतिहास लाभलेला हा धुळे जिल्हा, याचं स्थान व विस्तार पाहणं गरजेचं आहे. कुठे आहे नेमकं महाराष्ट्रात? महाराष्ट्रात कुठे आहे नीट बघा. इथं. मग या धुळे जिल्ह्याच्या उत्तरेला वर डोक्यावर पोरग आहे नंदुरबार जिल्हा. नुसतं मुलगाच डोक्यावर नाही, पोरग डोक्यावर बसलं तर बाकीचे बी बसतात. म्हणजेच काय, थोडक्यात लक्षात ठेवायला, उत्तरेला मध्य प्रदेशची सीमा सापडेल तुम्हाला. त्याचबरोबर मध्य प्रदेश मध्ये मेवाड जिल्ह्याची, पूर्वेला जळगाव जिल्हा आहे, दक्षिणेला नाशिक जिल्हा आहे, पश्चिमेस गुजरातची सीमा, त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा आहे. इथं पहा, हा नाशिक जिल्हा झाला. इथं धुळे जिल्ह्याच्या नैऋत्येला आणि दक्षिणेला आलेला हा नाशिक. इकडं बघा, इकडं गुजरात आहे, गुजरात इथं गुजरातची सीमा. याच्यानंतर इथं मध्य प्रदेशची सीमा आहे, मध्य प्रदेश. इथं नंदुरबार 2ऱ्या क्रमांकाचा जिल्हा, इथं 3ऱ्या क्रमांकाचा जळगाव जिल्हा. महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांच्या दरम्यान, त्याचबरोबर गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांची सीमा भिडलेला असा हा धुळे जिल्हा. महाराष्ट्राच्या उत्तरेला खानदेशामध्ये महाराष्ट्रातील जळगाव,
नंदुरबार आणि नाशिक या 3 जिल्ह्यांच्या दरम्यान असणारा व महाराष्ट्राच्या शेजारी असणारे मध्य प्रदेश आणि गुजरात या 2 राज्यांच्या सीमेलगत असणारा धुळे जिल्हा. ठीक आहे, स्थान व विस्तार पाहिलं. आता आपल्याला याच्या पुढचा मुद्दा, आपण एका विशिष्ट क्रमानं सगळे जिल्हे पाहत आहोत, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला सोपं. आता काय प्रशासकीय विभाग कुठे? हा धुळे. हा इथं बघा धुळे. धुळे कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतो. धुळे जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. या नाशिक प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? एकूण 5 जिल्हे आहेत. हा स्वतः नाशिक, इथं आपलं नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव झाला. अशा रीतीने मग नाशिक मध्ये 15 तालुके, नगरमध्ये 14 तालुके, जळगाव मध्ये 15 तालुके, धुळ्यामध्ये 4, नंदुरबार मध्ये 6 असे 54 तालुक्यांचा हा नाशिक प्रशासकीय विभाग. आणि या 54 तालुके 5 जिल्हे दरम्यान असणारा पुणे जिल्हा नाशिक जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने मोठा. मात्र नाशिक प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभागापेक्षा क्षेत्रफळाने थोडा मोठा आहे, लक्षात ठेवायचं. चला, अशा या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश होतो. आता पुढचा मुद्दा आहे प्रादेशिक विभाग काय? तर साहजिकच आहे खानदेश. खानदेश, ज्या खानदेशामध्ये 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोणत्या कोणत्या? एक जळगाव ज्याच्यात 15 तालुके आहेत, 2 स्वतः धुळे 4 तालुके आहेत, त्याच्यानंतर नंदुरबार, अशा रीतीनं 25 तालुके असणारा खानदेश महाराष्ट्रातील सर्वात छोटा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं असणारा प्रादेशिक विभाग, भौगोलिक विभाग खानदेश. ओके, झालं प्रादेशिक विभाग. आता मुख्यालय कुठे असणार? तिथंच कुठं? धुळे. धुळे जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग नाशिक, मात्र धुळे जिल्ह्याचं प्रशासकीय ठिकाण धुळेच आहे, कारण जिल्हा लेवलचे सगळे कार्यालय धुळे शहरातच आहे. महाराष्ट्रातलं पहिलं नियोजित शहर आहे, नुसतं अंटू फंटू नाही, महाराष्ट्रातलं पहिलं नियोजित शहर. बरोबरच अजून स्पेशल 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 असे काही वैशिष्ट्ये तुम्हाला धुळ्याचे शिकायचेत, पाहायचेत. चला, धुळे जिल्ह्याचं प्रशासकीय विभाग, प्रशासकीय ठिकाण, प्रादेशिक विभाग पाहिलं. हा नकाशा नीट पहा, नीट समजून घ्या आणि मग पुढे चला. आता पुढे जात असताना ही माहिती समोर पहा की सामान्य ज्ञानाच्या परफेक्ट परिपूर्ण तयारीसाठी आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी या ऍप मध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानाचा पाया पहिला भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या इयत्ता 4थी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा कोर्स आहे, जो ज्याच्यामध्ये 150 पेक्षा जास्त इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या 4 विषयांवरच्या टेस्ट आहेत ऑनलाईन सोडवायला, आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचे 150 व्हिडिओ पण आहेत. असा कोर्स फक्त 50 रुपयाला आहे. त्याचबरोबर एनसीईआरटी म्हणजे आता केंद्र सरकार, एनसीईआरटी ज्याला सामान्य ज्ञानाचं अंतिम सत्य म्हणतात, त्या एनसीईआरटीच्या इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान या 5 विषयांच्या प्रत्येक धड्यांवरचे प्रश्न तुम्हाला टॉपिक ऑनलाईन टेस्टच्या रूपाने येणार. ती टेस्ट सोडवल्यानंतर त्या टेस्टच्या विश्लेषणाचे व्हिडिओ सुद्धा त्याच्यामध्ये असणार. अशा प्रकारचा 1000 रुपयाचा कोर्स सध्या फक्त 50 रुपयाला आहे, म्हणून ऑफर संपायच्या अगोदर जॉईन करा. ठीक आहे, 6 महिने व्हॅलिडिटी असणारा हा कोर्स आहे. आता चला पुढे. या धुळे जिल्ह्याचं खास पुढचं वैशिष्ट्य, क्षेत्रफळ किती आहे? 8073 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने 19वा जिल्हा आहे. लोकसंख्येच्या बाबतीत लोकसंख्या 20,50,862 आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण 944 आहे, जे आपल्या महाराष्ट्राचं 929 आहे, जे भारताचं 943 किंवा 940. महानगरपालिका आहे 1. ठीक आहे, हे बेसिक माहिती पाहिली, हे तरी एकदम सोपीचे, हे कोणालाही माहिती असायलाच पाहिजे. आता
धुळे जिल्ह्यात तालुके किती आहेत? ओनली 4. 4 तालुके असणारा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा म्हणजे धुळे. सर्वात जास्त तालुके कुठे आहेत? तर सर्वात जास्त तालुके नांदेड, त्याचबरोबर यवतमाळ. या 2 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 16 आहेत. आता तुम्हाला प्रश्न आला तालुकेच नाहीत असा जिल्हा कोणता? तर मुंबई नगर किंवा मुंबई शहर. सर्वात कमी तालुके 3 तालुके असणारा मुंबई उपनगर. ठीक आहे, मुंबई उपनगर 3 सर्वात कमी तालुके असणारा मुंबई उपनगर आणि त्यानंतर 4 तालुके असणारा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा आहे तर तो म्हणजे धुळे. त्याच्यात कुठले कुठले? स्वतः धुळे, नंतर साक्री, नंतर शिंदखेड किंवा शिंदखेड, त्याच्यानंतर शिरपूर. महाराष्ट्राचं सिंगापूर. हा, शिरपूरला महाराष्ट्राचं सिंगापूर म्हणतात. लक्षात राहू द्या. का, कसं, काय वैशिष्ट्ये हेच तर शिकायचं आज. चला तालुके पाहिले, याच्यानंतर पुढे जायचंय आपल्याला. पुढची माहिती आणि पुढची या जिल्ह्याची महती पाहायची. नद्या. पहिल्यांदा नद्यांमध्ये खानदेशातील महत्वाचं नदी खोरं आहे तापी पूर्णा खोरा. त्यातली तापी नदी ही मुख्य नदी आहे. ही या जिल्ह्यातील महत्वाची नदी. तापी नदी ही खरं तर मध्य प्रदेश जिल्ह्यामध्ये उगम पावते, मूलताई जवळ. मग मध्य प्रदेश मधून ही येते अमरावती, महाराष्ट्र. अमरावतीतून पुन्हा मध्य प्रदेश मध्ये जाते, पुन्हा महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रात 2दा प्रवाह असणाऱ्या 3 नद्यांपैकी ही तापी. मग महाराष्ट्रात दुसऱ्यांदा येते ती जळगाव मध्ये, जळगाव मधून धुळे, धुळ्यातून नंदुरबार, नंदुरबार मधून मग गुजरात आणि गुजरात मध्ये ती अरबी समुद्राला मिळते. अशा रीतीनं तापी ही प्रमुख नदी. आणि मग अनेक तापी नदीच्या उपनद्याही तुम्हाला या जिल्ह्यात वाहताना पाहायला मिळतील. मग पांझरा नदी, या पांझरा नदीच्या तीरावर तर धुळे शहर वसलेलं आहे. बर, अजून एक थोडीशी वेगळी बाजू की तापी नदीची सर्वात मोठी प्रदूषित नदी म्हणून पांझरा नदीचं वय. आजकाल शहरातल्या प्रदूषणानं अनेक नद्या प्रदूषित केलेल्या आहेत, त्यातली पांझरा तशीच. बर, तापी नदीची उजव्या तीरावरून येणारी सर्वात मोठी उपनदी कोणती? अनेर. अनेर ही अनेर नदी सुद्धा या नदी. त्याचबरोबर अरुणावती. या धुळे जिल्ह्यातल्या काही महत्वाच्या नद्या आहेत. यामध्ये तुम्ही धुळ्याला गेले असाल किंवा धुळ्याचेच असाल तर तुम्हाला माहितीये पांझरा नदीवर हलता पूल आहे धुळ्यामध्ये. आता नद्यांबद्दलची माहिती झाल्यानंतर पिकांबद्दल तर भुईमुगाच्या उत्पादनात धुळे जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे, महाराष्ट्रात आघाडीवर आहे. भुईमुग, गुजरात 1 नंबरचं राज्य आहे भुईमुग आणि गुजरातला शेजारी आहे. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवायला सोपं. याच्यानंतर धुळे जिल्ह्यातील एक खास अजून महत्वाचं वैशिष्ट्य हे लक्षात राहू द्या. दोडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव असं ठिकाण आहे, एकमेव असं शहर आहे, ओनली अँड वन सिटी, जिथे मक्यापासून ग्लुकोज, साखर, खाद्यतेल आणि असे अनेक पदार्थ बनवले जातात. हे खास वैशिष्ट्य देशाच्या, राज्याच्या आणि तुमच्या जिल्ह्याच्या कुठल्याही परीक्षेला हमखास येते. याच्या अगोदर आलंय, येऊ शकतं पुढे. ठीक आहे, धुळे जिल्ह्याची ही माहिती पाहिल्यानंतर पुढे जायचं आपल्याला. पुढे राज्यसेवेची तयारी करत असाल, एमपीएससीच्या क्लास 2 ची तयारी करत असाल, क्लास 3, क्लास 4 कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, काय IBPS, TCS काय बी असू द्या, सामान्य ज्ञानाच्या परफेक्ट तयारीसाठी रेकॉर्डेड लेक्चर, लाईव्ह लेक्चर, PDF नोट्स, ऑनलाईन टेस्ट या सगळ्यांचा 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारा कोर्स जो स्पर्धा परीक्षेबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप साठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. तो कोर्स आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये आहे. सध्या त्यावर 50% डिस्काउंट ऑफर आहे. तोही कोर्स, हे ऍप डाउनलोड करायचं, या कोर्स मध्ये जायचं, तिथं बाय नाव ऑप्शन असतं, त्यावर पेमेंट करायचं. बाय नाव क्लिक करून पेमेंट केल्यानंतर
माझ्या या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, अमुक अमुक कोर्स घेतला. मग मी तुम्हाला तो कोर्स कसा पाहायचा, लाईव्ह लेक्चरला कसं जॉईन व्हायचं, टेस्ट कशा सोडवायच्या याचा एक मेसेज पाठवेल. त्याचबरोबर एक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवीन, त्या लिंकवरून तो ग्रुप जॉईन करायचा. शासनाच्या माहिती, नवनवीन भरत्यांच्या तारखा, नवनवीन GR, अभ्यासक्रम, नोट्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ग्रुपवर मिळतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, पुढची माहिती आपल्याला पाहिजे, पण अतिशय महत्वाची ही माहिती आहे आणि ही माहिती तुम्ही डोक्यात ठेवा. सगळ्या परीक्षांसाठी फार महत्वाचे काही महत्वाचे पर्यटन स्थळ पाहूया आपण आता. मग तुम्हाला माहिती आहे तापी, पांजरा यांचा संगम कोठे होतो, तर संगम आहे तापी आणि पांजरा या दोन नद्यांचा संगम मुद्रावड. मुद्रावड या ठिकाणी तालुका शिंदखेडा जो आहे ना, त्या शिंदखेडा तालुक्यामध्ये हे मुद्रावड नावाचं किंवा मुडावद नावाचं ठिकाण आहे. इथं शिवशंकराचं म्हणजे कपिलेश्वराचं मंदिर आहे. याच्यानंतर पांजरा नदीकाठी धुळे शहर आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलं. जसं नगर शहर सीना नदीच्या तीरावर आहे. आता शीनाची गटार केली हे तर सांगायची काय, म्हणजे शीना तानके सांगायची गरजच नाही. तसंच पांजराची बी गटार झालेली, प्रदूषित झालेली. पुढे हाजिरा धुळे कोलकाता हा जो NH6 हा या राज्यातला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या राष्ट्रीय महामार्गावर हे धुळे शहर आहे. त्याचबरोबर इथं V.K. राजवाडे या इतिहासकारांच्या नावाने संग्रहालय आहे. एकविरा देवीचे मंदिर आहे, वाघ देवता मंदिर आहे, धम्म सरोवर आहे, सोनगीरचा किल्ला आहे, लळींचा किल्ला आहे. झालंय हे काही फिरायला गेल्यानंतर पाहायचे पर्यटन स्थळ सांगितल्यानंतर आता या धुळ्याचं खास स्पेशल वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचं सिंगापूर म्हणून ओळखलं जाणार शिरपूर. दुसरी गोष्ट, शिंदखेड तालुक्यातला मगाशी सांगितलं दोडाई नावाचं ठिकाण मिरचीचा मोठा बाजार आहे, मिरचीच्या बाजारासाठी स्पेशल ठिकाण आहे. बर, दुसरी गोष्ट की धुळे हे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर मधलं शहर आहे. देशाची राजधानी, राज्याची राजधानी, देशाची प्रशासकीय राजधानी, देशाची आर्थिक राजधानी यांच्या दरम्यानचं औद्योगिक कॉरिडॉर मधलं शहर आहे. आता एक स्पेशल वैशिष्ट्य काय, या जिल्ह्याला दुधा तुपाचा जिल्हा म्हणतात. धुळे जिल्ह्याचे एक खास वैशिष्ट्य, दिल्लीचे लोक धुळ्याच्या दुधाची तुपाची वाट पाहत असत अशी म्हण, अशी आख्यायिका आहे. आणि म्हणून गुजरातमध्ये जसा आनंद जिल्हा दुधासाठी फेमस आहे, तसा महाराष्ट्रातल्या दुधातुपासाठी फेमस असणारा जिल्हा धुळे. म्हणून महाराष्ट्राचा आनंद म्हणून ओळख आहे. याची आनंद, तुम्ही म्हणा आनंद म्हणजे एन्जॉय, जॉय नाही. गुजरातमध्ये आनंद जिल्हा फेमस आहे दुधातुपासाठी आणि तसा महाराष्ट्रातला हा धुळे जिल्हा फेमस आहे. म्हणून त्या जिल्ह्याची उपाधी, त्या जिल्ह्याचं नाव दिले महाराष्ट्राचा आनंद म्हणून धुळे जिल्ह्याचे. महाराष्ट्राची मिल्क सिटी, जशी स्टील सिटी जालना, तशी महाराष्ट्राची मिल्क सिटी कोणती, तर धुळे. एक खास एक वाक्यात सांगतो, महाराष्ट्रात, भारतात आज जे काही 100% दूध वापरलं जातं त्यापैकी 25% पेक्षा कमीच दूध तयार होतंय. 25% दूध आहे, उरलेलं 75% पेक्षा जास्त दूध हे केमिकलचं, भेसळीचं आहे. म्हणून सावध राहा. दूध बाहेरून विकत आणत असाल तर डोळे उघडे ठेवून घ्या. बर, धुळे जिल्हा महाराष्ट्रातील पहिले सुनियोजित शहर म्हणजे धुळे शहर. ठीक आहे, चला या पेजवर, या स्क्रीनवरची माहिती नेहमी परीक्षेला विचारली जाते, अजिबात विसरायची नाही. आता पुढची माहिती, या धुळे जिल्ह्यामध्ये उत्तरेला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर वाहणारी अनेर नदी येते आणि त्या अनेर नदीच्या नावाने जी तापी नदीची उजव्या तीरावरील सर्वात मोठी उपनदी आहे. या आधी अनेर नदीच्या नावानं या जिल्ह्यामध्ये अनेर अभयारण्य आहे. ज्या अभयारण्यामध्ये कोल्हा असेल, लांडगा असेल, भेकर असेल, अस्वल, रानडुकर, तरस, ससे अशी वन्य प्राणी आहे. त्याचबरोबर तितर, बटेर, गिधाड, सुतार पक्षी, मैना, सायाळ, हॉर्नबिल, बगळे, पानकोंबड्या असे पक्षी सुद्धा आढळतात.
बर, या अभयारण्याबद्दल माहिती पाहत असताना राष्ट्रीय महामार्गाबद्दलची मगाशी एक महामार्गाबद्दल सांगितलंय, आता पहा धुळे जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 जातो, NH3 झालं. याच बरोबर NH6 जातोय, तो मगाशी सांगितला. धुळे जिल्ह्यातून हा कुठे गेला, मुंबई आग्रा, त्याच्यानंतर नागपूर सुरत, धुळे सोलापूर हे राष्ट्रीय महामार्ग जातात. याचबरोबर धुळे चाळीसगाव दरम्यान रेल्वे सेवा सुरू आहे. भुसावळ सुरत हा लोहमार्ग धुळे जिल्ह्यातून जातो. अशा रीतीनं राष्ट्रीय मार्ग, महत्वाचे मार्ग, लोहमार्ग, रस्ते मार्ग या संदर्भाची ही माहिती महत्वाची. ओके, याच्या पुढे जायचं आपल्याला. याच्या पुढे धुळे जिल्ह्या संदर्भात काय, धुळे जिल्ह्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. याचबरोबर निजामपूर धुळे जिल्ह्यातल्या या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प सुद्धा आहे. अशा रीतीनं हा धुळे जिल्हा आणि त्याचं हे खास वैशिष्ट्य, शेवटी जिल्हा परिषद भरती अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका हे एक महत्वाची पद जे आहे त्याची जाहिरात, त्याचं वेळापत्रक अजून पुढे गेलंय. म्हणून सरळ सेवा भरतीवाल्यांसाठी हा कोर्स 2500 रुपयाचा कोर्स हा फक्त 499 रुपयाला ठेवलाय. यातल्या नुसत्या टेस्ट सोडवल्या, सगळे लेक्चरच आहेत, सगळ्या नोट्स आहेत, तरी नुसत्या टेस्ट सोडवल्या तरी तुमचे पैसे वसूल. आणि अंतर्गत डिपार्टमेंटल अंगणवाडी पर्यवेक्षिकेची जाहिरात यायची त्यांच्यासाठी तर हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. बर, अशा रीतीनं धुळे जिल्हा विशेष, हा विशेष धुळे जिल्ह्याचं हे विशेष लेक्चर आज आपलं पूर्ण झालं, परिपूर्ण झालं. आपल्या सर्वांसाठी ही माहिती रात्रंदिवस अनेक पुस्तकांचं, अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमांचं कलेक्शन करून आपल्यासाठी सादर करत आहे. आणि म्हणून आपणही जबाबदारीनं जास्तीत जास्त हे लेक्चर इतरांपर्यंत शेअर करणं, यासाठी मदत करावी, सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचे अपडेट्स असतील, वेगवेगळे लेक्चर्स असतील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि लेक्चर कसं वाटलं कमेंटच्या रूपानं, धुळ्यामध्ये राहणारे माझे सर्व बंधू आणि भगिनी, धुळ्यामध्ये नोकरी करणारे माझे सर्व बंधू आणि भगिनी, आणि धुळे जिल्ह्याचा खास स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनी, लेक्चर कसं वाटलं कमेंटच्या रूपानं अवश्य कळवा. चला आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. धन्यवाद. जय हिंद.